संत संगतीचे काय सांगू सुख ah
संगतीचे काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू सुख. आपणा पारिके नाही देत. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलयुगी. इहलोकी तुझी सर्वाभूती सम. इहलोकी तुझी सर्वाभूती सम. शरीराचा भ्रमणे कदा. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलयुगी. नामावणे गाय दूध एक जार. नामावणे गाय दूध एक जार. साधू निरंतर वरते तैसा. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलयुगी. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो आपण झालो चिराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे संत संगतीचे काय सांगू सुख. आपणा पारिके नाही देत. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलयुगी. प्रस्तुत प्राप्त संख्याच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग. पंढरीनाथाचे गडिवाळ भक्त प्रेम शिरोमणी संत नामदेव महाराज यांचा त्यांच्या गाद्यातील 4 चरणाचा संत प्रकरणातील असून जवळजवळ सगळ्यांच्या परिचित आणि पाठ असणारा भंग आहे. आणि या भंगातून नामदेव महाराज संतांचं अर्थात साधूचं वर्णन करत आहेत. संतांच्या संगतीतलं सुख कसं अवर्णनीय आहे. 2 संतांचा स्वभाव सांगतात. 3 संतांचं मोठेपण सांगतात. 4
संतांचं लक्षण सांगतात आणि 5 संतांची पवित्रता सांगतात. विठ्ठला कमी शब्दामध्ये जास्त बोलायचं झालं तर एकाच वाक्यात मी बोलून जाईल. एकंदरीत नामदेव महाराज या अभंगातून अगदी तोंड भरून साधूचं वर्णन करतायत. अभंगावर काहीच चिंतन करण्यापूर्वी, अभंगाला काही शारदाने पूजण्यापूर्वी कार्यक्रमाचा परिहार सर्वांना माहिती असतो, परंतु वक्त्याचं सांगणं प्रधान कर्तव्य असते. या न्यायाने पवित्र असणारं आपलं हे टाकली नावाचं गाव आणि या गावामध्ये भगवान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त वंदनीय, पूजनीय, प्रातस्मरणीय माधवबुवा महाराज शास्त्री यांच्या कृपाशीर्वादाने तपपूर्ती परिणाम सप्ताह टाकली आणि या सप्ताहातील 3ऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प आपल्या सर्वांच्या वतीने गावकऱ्याची ही सेवा, अर्थात माधवबुवा शास्त्रींची ही सेवा आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय माझे जिवलग मित्र, लातूर जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल, आमचा बीड जिल्हा असेल, 2-3 जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव वादकांच्या चांगल्या यादीमध्ये घेतलं जातं असे लातूर जिल्हा रत्न या गावचे भूमिपुत्र माझे जिवलग मित्र, आमच्या भागातील ज्यांचं वादनामध्ये फार मोठं नाव आहे असे राहुल महाराज यांनी गावकऱ्याच्या वतीने ही सेवा माझ्यापर्यंत पोहोच केली. मी स्वीकारणी उपस्थित झालो आपल्या समोर आहे. आपल्या ठराविक वेळेमध्ये भगवंताच्या कृपेनं माधवबुवा शास्त्रींच्या कृपाशीर्वादानं उपस्थित तुम्हा श्रोत्यांच्या साक्षीने आणि माझ्या गुरुजनांच्या साथीनं ही अभंगाचं चिंतन पुष्प आपण पांडुरंगाच्या, रुक्मिणी मातेच्या आणि पूजनीय माधवबुवा शास्त्रींच्या चरणी समर्पित करू. आपण ज्या गावामध्ये राहतात सगळेजण, हे गाव अतिशय पवित्र आहे. कशामुळे पवित्र ते कुळ, पावन तो देश आणि जेथे हरीचे दास जन्म घेते. भगवान परमात्म्याची भक्ती करणारा भक्त ज्या भूमीमध्ये जन्म घेतो ती भूमी फार पवित्र असते. ज्या भूमीमध्ये पूजनीय, प्रातस्मरणीय माधवबुवा शास्त्री सारखं रत्न या ठिकाणी जन्माला. एवढंच नाही, पुढे जर बोलायचं झालं अजून तर ज्ञानेश्वर महाराज एक ओवी सांगतात. भूमीचे मार्गावा सांगे कोंबाची लवलावा, नाना आचार गौरव सुखलीनांचे. माऊली म्हणतात कुलीन माणसाच्या वागण्यावर त्याचा मोठेपणा सिद्ध होत असतो. जमिनीत आलेलं चांगलं पीक जमिनीची ताकद सांगत असतं. ज्या भूमीमध्ये महात्मा जन्माला आला ती भूमी किती पवित्र ही मान्य करत असतं. पवित्र भूमीचे आपण रहिवासी आहात. या ठिकाणी जन्माला आलात, आपलं फार मोठं भाग्य लक्षात. आणि मला वाटतंय, मला खरं सांगू का, माझं वय फार, माधवबुवा शास्त्रीचं वर्णन करायला माझं वय फार कमी आहे ऐका. पण मला वाटतंय कितव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला वयाच्या 96व्या वर्षी. नाही त्यांचं वय हा ऐका. मला वाटतंय त्यांच्या सोबत जे महाराष्ट्रातले कीर्तनकार असतील त्यांच्या सोबतचे गुरुबंधू म्हणा, त्यांच्या सोबतचे. पण व्याकरणातून कीर्तन कसं असावं, वेदांती कीर्तन कसं असावं, माझे गुरु रामकृष्ण महाराज वरपगावकर यांना म्हणायचे महाराष्ट्रात शब्दाचा एकच खाटीक आहे माधवबुवा शास्त्री. महाराष्ट्रात शब्दाचा एकच खाटीक आहे माधवबुवा शास्त्री. जास्त नाही, पण माझ्या परम भाग्याने मला 2-4 कीर्तन त्यांची ऐकायला मिळाली. भरपूर झाली, मला योग आला नाही. माझे श्री गुरु रामकृष्ण महाराज वरपगावकर ज्यांनी मला माळ घातली. महाराजांनी बऱ्याच वेळा त्यांना तिकडे बोलवलं, त्याच्यामुळे मला काही कीर्तन ऐकण्याची संधी मिळाली. फार मोठं भाग्य. ऐका, अतिशय म्हणजे व्याकरण कसं असावं, वेदांत कसा असावा, अतिशय चिंतनीय
कीर्तन कसं असावं ते त्यांच्या कीर्तनाकडे बघून आदर्श घेण्यासारखे. आणि एवढा महात्माच्या भूमीमध्ये आपण जन्माला आला, आपण त्या भूमीचे रहिवासी आहोत. माझ्याही संचितामध्ये काहीतरी पुण्य साठलेलं असेल, अशा महात्म्याच्या भूमीत सेवा करण्याचा योग आहे. विढा 3 गोष्टी सांगतो सुरुवातीला, ऐका. माणूस जे रोज कर्म करतो, कर्म शास्त्र त्याला क्रियमान म्हणतं. क्रियमान आपण केलेलं क्रियमान म्हणजेच कर्म. ज्या ठिकाणी साठलं जातं शास्त्र त्याला संचित म्हणतं. आणि साठलेलं संचित माणसाला भोगायला येतं त्याला प्रारब्ध म्हणतात. बघा केलेलं कर्म क्रियमान, ज्या ठिकाणी साठलं जातं ते संचित आणि भोगायला येतं त्याला म्हणतात प्रारब्ध. माझ्या संचितामध्ये एवढा महात्मा ज्या भूमीमध्ये जन्माला आला त्या भूमीमध्ये सेवा करण्याचं पुण्य संचितामध्ये असावं, ते उदयाला आलं, सेवा करण्याचा योग मिळाला. मी तुम्हाला एक सुरुवातीला प्रश्न विचारतो आहे, मला सांगा माणसाला वाट्याला येणारे भोग सुखाचे असावे वाटतात का दुःखाचे असावे वाटतात? कशाचे असावे वाटतात? सुखाचे. पण ऐका, ज्याला वाटते वाट्याला येणारे भोग प्रारब्धाचे सुखाचे असावेत त्याच्या संचितामध्ये पुण्य असणं गरजेचं आहे. संचितामध्ये जर पाप असेल तर वाट्याला येणारे सगळे भोग दुःखाचे असतील, आणि संचितामध्ये जर पुण्य साठलेलं असेल तर प्रारब्धाचे भोग सगळे सुखाचे असतील. वाट्याला भोगायला काय येतं? जे संचितात असतं. ज्याला वाटतं सुखाचे भोग भोगावे त्याच्या संचितामध्ये पुण्य असलं पाहिजे. संचितामध्ये ज्याच्या पाप आहे त्यानं सुखाच्या भोगाची अपेक्षा कधी करायची नाही. संचितामध्ये पुण्य भोग सुखाचे, संचितामध्ये पाप भोग दुःखाचे. पण ऐका, सुखाच्या भोगाकरता संचितामध्ये पुण्य असणं गरजेचं आहे, आणि संचितामध्ये पुण्य असण्याकरता कर्म चांगलं असणं गरजेचं आहे. ऐका, ज्याचं कर्म चांगलं त्याचं संचित चांगलं, आणि ज्याचं संचित चांगलं त्याच्या प्रारब्धाचे भोग चांगले. ज्याचं कर्म वाईट त्याच्या संचितामध्ये पाप, आणि ज्याच्या संचितामध्ये पाप त्याच्या वाट्याला सगळे भोग दुःखाचे. काय करायचं आपल्या हातात आहे. ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप, ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप. दुष्ट दुर्जनाचे कैसे करो लोक सेवा, उघडदार देवा उघडदार देवा, देहाची तिजोरी. मला तर कंटाळा. चला, माझ्या संचितामध्ये पुण्याचा संचय असावा. मग ज्या भूमीमध्ये महात्मा जन्माला आला आज त्या भूमीत सेवा करण्याचा योग. तरी माझ्या देवा
आणि सेवा जर घडली तरी माझ्या दैवा फार नाही, माझंही भाग्य उदयाला आलं आणि अनेक वर्षांनी का होईना आपल्या या भूमीमध्ये सेवा करण्याचा योग मला प्राप्त झाला. म्हणजे भूमीमध्ये साधू जन्माला आला, त्या भूमीमध्ये साधूचंच वर्णन करावं व्हावं याच्याकरता अभंग संतांच्या संबंधाने निवडला. आजचा अभंग सगळ्यांना पाठ आहे. संत संगतीचे काय साधू सुख. या अभंगामध्ये नामदेव महाराज संतांचं वर्णन करतात. संतांचं शास्त्र दोन गोष्टीचा ज्याला विचार करतं बघा. काय? एक वर्णन करणारा अधिकारी असावा आणि दोन वर्ण विषय वर्णनी असावा. पहिला कशाचा विचार आहे शास्त्रामध्ये? वर्णन करणारा अधिकारी असला पाहिजे. आजच्या वर्णामध्ये वर्णन कोण करतायत? नामदेव महाराज. वर्णन करणारा अधिकारी असावा. नामदेव महाराजांचा अधिकार फार मोठा आहे. आपल्याला संप्रदायाची इमारत माहिती आहे बघा. ज्ञानदेवी रचिला. संप्रदायाच्या इमारतीचा पाया ज्ञानेश्वर महाराज. संप्रदायाच्या इमारतीचा खांब एकनाथ महाराज. संप्रदायाच्या इमारतीचा कळस जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि ही इमारत ज्यांनी मोठी केली ते नामदेव महाराज. नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार. संप्रदायाची पताका महाराष्ट्र राज्याच्या बाहेर सुद्धा पंजाब राज्यापर्यंत नेऊन पोहोच केली. अर्थात इमारत मोठी केली संप्रदायाची. या संतांचं नाव नामदेव महाराज. पहिला अधिकार. चला पुढे अजून नामदेव महाराजांचा अधिकार. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेवा हाती. औंढा 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. कोणतं? नागेश्वर किंवा नागनाथ. बरेच जरी तर 4 धाम केलेले माणसं असतील. 4 धाम आपल्या भारताच्या 4 दिशेला 4 नाथ आहेत बघा. लक्षात ठेवा. आजच्या कीर्तनातून पुढचं कीर्तन लक्षात राहू दे नाही तर नाही राहू द्या. पण एवढ्या 2-4 गोष्टी लक्षात ठेवा. सुरुवातीला आपल्या भारताच्या 4 दिशेला 4 नाथ आहेत. एवढी नावं लक्षात ठेवा. जास्त नाही. कसं असतंय? थोडा आवाज येतो. सगळं कीर्तन काय कोणाच्या लक्षात राहत नसते. मी म्हणतो सगळं नाही राहू द्या. कमीत कमी 50% सोडा. 25% तरी कीर्तन लक्षात राहायला पाहिजे. नाही राहत 25% सुद्धा. कशामुळे राहत नाही त्याचं कारण मी सांगतो तुम्हाला. ज्याला कीर्तन ऐकायला यायचंय आणि चांगलं ऐकायचं त्यानं कीर्तनाला यायच्या अगोदर जेवण मापात केलं पाहिजे. हिशोबात थोडं कमी. काही माणसं मरुस्त कीर्तनाला बसले. खाण्याचा परिणाम काय होतोय? कीर्तन येते रंगात, झोप येते अंगात. ती काय बाहेर निघत कीर्तनामध्ये बसू देत. ती झोप दिले घरात येत नाही बरं लवकर. आवडत नाही. माझ्याकडे गाडी नव्हती. मी भागवत कथा रामकथा करायला गेलो. 7 दिवस मुक्कामाला राहायचो. एका गावात राहिलो. 7व्या दिवशी निघालो. ज्या घरात राहिलो त्या घरात एक आजी होती. जाता जाता म्हणलं आजी कशी झाली कथा? आजी बाबा महाराज काय छान कथा सांगितली. तुम्हाला आवडली का? महाराज गावाचं मला माहित नाही पण साऱ्या गावापेक्षा मला कथा जास्त आवडली. कसं काय? महाराज घरात संध्याकाळी 12 आणि 1 वाजले तरी मला डोळा लागत नसतो. काय हुशार आहे तुम्ही. मला पुढचं कळालं. महाराज तुमच्या कथेत बसले असा मला डोळा लागायचा.